नमस्कार फ्रेंड्स. स्वागत आहे तुमचं VDS अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मोस्ट IMP सायन्सचे 20 क्वेश्चन आपण करणार आहोत. तर बघा, मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता? प्रश्न पहिला काय म्हणतोय? मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव कोणता? ऑप्शन क्रमांक 1 आहे हृदय. ऑप्शन क्रमांक B यकृत. ऑप्शन क्रमांक C त्वचा. ऑप्शन क्रमांक D मेंदू. तर याचं राईट आन्सर काय? ऑप्शन क्रमांक C हे बरोबर उत्तर आहे. म्हणजे त्वचा हा मानवी शरीरातील सर्वात मोठा अवयव आहे. तर पुढचा प्रश्न बघा. दुसरा प्रश्न आहे, पृथ्वीवर जगण्यासाठी म्हणजे पृथ्वीवर जीवनासाठी आवश्यक वायू कोणता आहे? काय? जीवनासाठी काय म्हणतोय? पृथ्वीवर जीवनासाठी आवश्यक वायू कोणता आहे? तर तो नायट्रोजन आहे का ऑक्सिजन? ऑप्शन क्रमांक नायट्रोजन, ऑक्सिजन, हायड्रोजन आणि कार्बन डायऑक्साइड. तर याचं बरोबर उत्तर काय असेल? याचं बरोबर उत्तर आहे ऑक्सिजन. ऑप्शन क्रमांक B हे आपलं बरोबर उत्तर आहे. म्हणजे आपल्याला पृथ्वीवर जगण्यासाठी आवश्यक वायू म्हणजे ऑक्सिजन हे आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3 बघा. सूर्य सूर्य हा कोणत्या प्रकारचा तारा आहे? काय म्हणतोय? सूर्य हा कोणत्या प्रकारचा तारा आहे? तर याचं बरोबर उत्तर काय आहे? पहिला ऑप्शन आहे लाल तारा, दुसरा आहे पांढरा तारा, पिवळा तारा, निळा तारा. तर याचं बरोबर उत्तर काय आहे? ऑप्शन क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर आहे C म्हणजे पिवळा तारा. कोणता तारा आहे? पिवळा तारा. कारण की सूर्य हा आपल्याला सकाळी वेगळा दिसतो, बरोबर? आणि संध्याकाळी थोडा लालसर दिसतो, म्हणून लाल तारा करू नाही, पिवळा तारा. ऑप्शन क्रमांक C हे त्याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. वनस्पती अन्न तयार करण्याची काय म्हणतोय? वनस्पती अन्न तयार करण्याची प्रक्रिया काय म्हणतात? म्हणजे वनस्पती जे अन्न तयार करतात त्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक हे काय म्हणतोय? शोषण. B प्रकाश संश्लेषण. C पचन. D उत्सर्जन. मग याचं राईट आन्सर काय आहे? प्रकाश संश्लेषण. ऑप्शन क्रमांक B हे आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. नेक्स्ट पेजवरती असेल. पुढचा प्रश्न काय म्हणतोय? प्रश्न क्रमांक 5वा. प्रश्न क्रमांक 5वा काय म्हणतोय? पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? पाण्याचे रासायनिक सूत्र काय आहे? ऑप्शन क्रमांक ए काय म्हणतो? CO2. B म्हणतो H2O, फक्त CO2 आणि D NaCl. मग याचं बरोबर उत्तर काय आहे? 5वाचं ऑप्शन क्रमांक B हे आपलं बरोबर उत्तर आहे. H2O हे त्याचं राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. रक्ताचा काय म्हणतो? रक्ताचा लाल रंग कशामुळे असतो? मग लाल रंग कशामुळे होतो बरं? ऑप्शन क्रमांक ए प्लाझ्मा, B हिमोग्लोबिन, C प्लेटलेट्स आणि D पांढऱ्या पेशी. पांढऱ्या पेशी त्या ऑलरेडी पांढऱ्या पेशी आहेत, त्याच्यामुळे त्याचा काही विशेष संबंध नाही. प्लेटलेट्स हे पण नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक B याचं बरोबर उत्तर आहे. काय? ऑप्शन क्रमांक B याचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. मानवाच्या शरीरात पुढचा प्रश्न काय? मानवाच्या शरीरात किती हाडे असतात? मग ऑप्शन क्रमांक ए 204, B 206, C 208, D 210. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B. काय? याचं बरोबर उत्तर काय? ऑप्शन क्रमांक B हे बरोबर उत्तर आहे 206. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 8वा काय म्हणतोय? विजेचा चांगला वाहक विजेचा चांगला वाहक कोणता आहे? मग आता आपल्याला माहिती आहे लाकूडमध्ये आपल्याला वीजचा झटका बसत नाही किंवा शॉक लागत नाही. हे लाकूड तर नाहीये. मग मग प्लास्टिक आहे का? नाही. ऑप्शन क्रमांक B पण नाही. काय मग रबर? रबरमध्ये शॉक लागतो का? नाही. मग D म्हणजे तांबे हा परफेक्ट आपल्याला झटका देऊ शकतो. म्हणजे तांब्यामध्ये अधिक प्रमाणात काय असतं? विजेचा वाहक म्हणजे सुवाहक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 9वा. काय म्हणतोय? पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह कोणता आहे? काय म्हणतोय? पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक ए काय म्हणतोय? ए इथं दिलेला नाही, इकडे मंगळ. दुसरा बी काय दिला आहे? शुक्र. तिसरा चंद्र, सी चंद्र आणि डी सूर्य. मग याचं बरोबर उत्तर काय आहे? नैसर्गिक उपग्रह म्हणजे चंद्र हे आपलं काय आहे? बरोबर उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक सी आपलं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 10 काय म्हणतोय? ध्वनीचा वेग सर्वाधिक कुठे असतो?
ऑप्शन क्रमांक ए वायू, ऑप्शन क्रमांक ए काय म्हणतोय वायू, ऑप्शन क्रमांक बी निर्वात, सी द्रव आणि डी घन. मग ध्वनीचा वेग सर्वाधिक कुठे असू शकतो? तर याचं बरोबर उत्तर काय आहे? डी, घन पदार्थामध्ये ध्वनीचा सर्वाधिक वेग असतो. नेक्स्ट क्वेश्चन. सौर मालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? काय? सौर मालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? ऑप्शन क्रमांक ए पृथ्वी, बी शनी, सी गुरु आणि डी मंगळ. तर याचं बरोबर उत्तर आहे सी, गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 12. प्रश्न क्रमांक 12. विटॅमिन सी चा मुख्य स्रोत कोणता आहे? ऑप्शन क्रमांक ए काय? संत्री, बी काय? दूध, सी काय? तांदूळ आणि डी काय? अंडी. मग 12चं बरोबर उत्तर काय? ऑप्शन क्रमांक ए हे आपलं बरोबर उत्तर आहे, संत्री. काय ऑप्शन बरोबर दिसत नसेल, संत्री हे त्याचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. प्रश्न क्रमांक 13. प्रश्न क्रमांक 13 काय म्हणतो? बलाचे एसआय एकक कोणते आहे? काय? बलाचे एसआय एकक कोणते आहे? मग जूल, ऑप्शन क्रमांक ए जूल, दुसरा न्यूटन, तिसरं वॅट आणि डी पास्कल. मग याचं बरोबर उत्तर आहे बी, बलाचे एसआय एकक कोणतं असतं? न्यूटन. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 14. मानवाच्या हृदयाला किती कप्पे असतात? ऑप्शन क्रमांक ए 2, बी 3, सी 4, डी 5. तर याचं बरोबर उत्तर आहे सी, ऑप्शन क्रमांक सी हे 4. म्हणजे मानवाच्या हृदयाला किती कप्पे असतात? 4. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 15. काय म्हणतोय? कोणता ग्रह काय? कोणता ग्रह लाल म्हणून ओळखला जातो? लाल ग्रह म्हणून ओळखला जातो. ऑप्शन क्रमांक ए काय म्हणतोय? बुध, बी मंगळ, सी गुरु, डी शनी. मग याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, मंगळ. मंगळ हा ग्रह लाल ग्रह म्हणून ओळखला जातो. पुढचा प्रश्न बघा. वनस्पतींमध्ये पाणी वाहून नेणारे उत्तक कोणते? मग पहिला ऑप्शन आहे फ्लोएम, दुसरं झायलम, तिसरं एपिडर्मिस, तिसरं चौथं कॉर्टेक्स. बरोबर. तर याचं बरोबर उत्तर काय? बी, झायलम. प्रश्न क्रमांक 16चं उत्तर बरोबर बी आहे, झायलम. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 17. पृथ्वी सूर्याभोवती फिरण्यास किती दिवस लागतात? म्हणजे पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास किती दिवस लागतात? बघा, पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास किती दिवस लागतात? 365, 66, 366, 364, 360. तर याचं बरोबर उत्तर काय आहे? 365 दिवस लागतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक ए आपलं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. सर्वात हलका वायू कोणता? प्रश्न क्रमांक 18 काय म्हणतो? सर्वात हलका वायू कोणता आहे? मग पहिला आहे ऑक्सिजन, नायट्रोजन, हायड्रोजन, हेलियम. तर याचं बरोबर उत्तर आहे 18चं सी, हायड्रोजन. ऑप्शन क्रमांक सी हे आपलं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न क्रमांक 19 काय म्हणतो? विजेचा शोध कोणी लावला? न्यूटन, एडिसन, बेंजामिन फ्रँकलिन, आइन्स्टाईन. तर आपल्याला यांच्या सर्वांच्या शोध आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. बरोबर. मग याचा ऑप्शन क्रमांक सी हे बेंजामिन फ्रँकलिन हे बरोबर उत्तर आहे. लास्ट क्वेश्चन. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. प्रकाशाचा वेग अंदाजे किती आहे? काय? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. प्रकाशाचा वेग अंदाजे किती आहे? 3 लाख किलोमीटर पर सेकंड, 30,000 किलोमीटर पर सेकंड, 3,000 किलोमीटर पर सेकंड, 300 किलोमीटर पर सेकंड. थँक यू फॉर द वॉचिंग VDS Academy YouTube चॅनल. धन्यवाद.